आम्ही सुद्धा इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो. 1 मे आहे महाराष्ट्र दिन, लिंक ओपन होते म्हणून आम्ही इथून आलेलो आहोत. आम्हाला बोललो आनंद लुटायचा होता, आम्ही बोललो साक्षी होणार होतं. पण आता हे उद्घाटन सोहळाच एवढा वेळ झालेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये अडकलेलो आहे. आता हे तुमच्या मार्फत शासनाला कळू द्या सर. तुम्हाला किती त्रास होतो याचा? आता ते तुम्हालाच दिसतंय, आम्हाला काय त्रास होतोय ते. बोल ना काय होतंय ते मग सांग. आता तुम्ही सांगा, 2 तास झाले एवढ्या भर उन्हामध्ये सगळी जण उभे आहेत म्हटल्यावर किती त्रास होत असेल. होणार का नाही? मग त्यांनी थोडा विचार करायचा होता ना सगळ्यांचा, जनतेचा. पब्लिक किती मागं उभं राहिलंय. पाहतोय आपण सरकार जे आहे ते टीकेचे धनी होताना पाहायला मिळते. काही प्रवासी आणखी आपल्यासोबत आहेत. किती वेळ झाला तुम्ही निघालेत? मी 2.5 तास झालं इकडे थांबलेलो आहे. ह्या सर्व ह्याच्यामध्ये लहान मुलं अडकलेली आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, कुणाकडे पाणी आहे कुणाकडे पाणी नाही. त्यांनी काहीतरी सूचना लोकांना द्यायला पाहिजे की कधी चालू होणार आहे किंवा चालू होणार नाही. सगळा ट्रॅफिक पूर्ण घाट जाम आहे. कोणत्या तरी सूचना प्रशासनाने द्यायला पाहिजे लोकांना की जेणेकरून लोकांचा त्रास कमी होईल. ऊन एवढं प्रचंड आहे आणि अशा प्रचंड उन्हामध्ये लोक एवढे त्रास सहन करत आहेत आणि ह्यांना फक्त उद्घाटनाचा फार्स करायचा आहे. हे एकदम चुकीचं आहे. लोकांची सोय ही महत्त्वाची आहे या सगळ्या उद्घाटनापेक्षा. त्यामुळे त्यांनी लोकांना प्रवास करून देऊन नंतर त्यांच्या सोयीने उद्घाटन करावं. त्यांनी एक लाईन सुरू करावी ॲटलिस्ट. त्यांनी लोक पुन्हा एकदा गाडीने हा प्रवास सुरू करतायत आणि त्या दिशेने जात आहे ज्या दिशेने संपूर्ण हा ताफा चाललेला आहे. हा ताफा आता पुन्हा एकदा निघालेला आहे. आणि विनय, त्यामुळे ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार या एकाच गाडीमधून आता पुन्हा एकदा त्यांनी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. याआधी मुंबईहून पुण्याकडे त्यांनी या मिसिंग लिंकवरून 13 किलोमीटरचा तब्बल प्रवास केलेला होता. त्यानंतर जो नियोजित असा कार्यक्रम होता तो देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा पुण्याकडून मुंबईच्या दिशेनं या मिसिंग लिंकवरून या तिघांचाही प्रवास सुरू झालेला आहे. एकाच गाडीतून खरं तर हे तिघेही जण प्रवास करतायत आणि यानंतर आता पुण्याकडून मुंबईच्या दिशेनं त्यांचा हा प्रवास सुरू झालेला आहे. तर खरं तर एकीकडे संतप्त अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहत होतो. गेला जवळपास 6 ते 7 तास लोटलेले आहेत. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाताना एक लेन ही बंद केलेली होती. त्याचबरोबर आता सलग 3 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे अनेक प्रवासी हे सध्या प्रवास करतायत या महामार्गावरून आणि याचाच फटका कुठेतरी वाहतुकीवरती बसलेला आहे. वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि प्रवाशांचे प्रचंड असे हाल होतात. त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमाला कुठेतरी संतापाची आणि रोषाची किनार दिसून येते. मात्र असं असलं तरी देखील गिनीज बुकामध्ये या बोगद्याची नोंद झालेली आहे. मिसिंग लिंकवरील हा बोगदा आणि याच बोगद्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सध्या नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे असा अत्यंत खडतर अशा नैसर्गिक परिस्थितीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हा मिसिंग लिंक उभारण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचा या संपूर्ण बोगद्याच्या निर्मितीमध्ये वापर करण्यात आलेला आहे. जवळपास 12 मीटरचा स्लॅब जोडण्याचं काम या टेक्नॉलॉजीच्या माध्यमामधून करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मिसिंग लिंकवरचा जगातला सगळ्यात रुंद बोगद्याची निर्मिती झालेली आहे.